नमस्कार मित्रांनो. आज 16 जानेवारी आपण आजचं करंट अफेअर घेणार आहोत. आज आपण जो स्पॅडेक्स इस्रोचा जो प्रोजेक्ट होता तो आज सक्सेसफुल झालेला आहे. तर त्यामुळे आपण एक कार्टून हे दाखवलेले पूर्वीचं. सो कॉंग्रॅच्युलेशन इंडिया अँड इस्रो, आणि आपल्या सर्वांनाच अभिनंदन. सो आजच्या मेन हायलाईट्स काय दिवसाच्या त्या पाहूया. पहिलं, हमास ॲक्सेप्ट्स ड्राफ्ट ॲग्रीमेंट फॉर गाझा सीजफायर. मागच्या काही दिवसामध्ये इस्रायल आणि हमासमध्ये, हिजबुल्लामध्ये, इराणमध्ये जे काही गोंधळ चालले होते, वॉर चाललं होतं, युद्ध चाललं होतं, त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये आता तडजोड होण्याची चिन्ह दिसत आहेत. दुसरं आहे चायनाज ट्रेड सरप्लस, म्हणजे चायनाचा जो ट्रेड झालेला आहे त्यामध्ये तो सरप्लस राहिलेला आहे, त्याच्याविषयीची न्यूज आहे, ते आपण पाहणार आहोत. इंडिया आणि बांगलादेशचा जो इश्यू चाललाय आता बॉर्डर फेन्सिंगचा, तो एक महत्त्वाचा इश्यू आहे, तो पण आपण पाहणार आहोत. युएसने एक नवीन पॉलिसी केलेली आहे त्यांच्या एआयच्या टेक्नॉलॉजीच्या एक्सपोर्ट विषयी, त्याविषयी आपण पाहणार आहोत. भारतानं इन्व्हेस्टमेंट केलेली आहे रिन्युएबल्समध्ये आणि त्याच्याविषयीची न्यूज आहे, आपण ती पाहणार आहोत. आणि इस्रोनं स्पेसमध्ये प्लांट ग्रो केलेले आहेत, तर ती एक महत्त्वाची न्यूज आहे, आपण तीही पाहणार आहोत. तर चला मग सुरू करूया. फर्स्ट न्यूज. पहिलं, कतार निगोशिएशन्स ॲट क्लोजेस्ट पॉईंट टू सीलिंग डील. हमास ॲक्सेप्ट्स ड्राफ्ट ॲग्रीमेंट फॉर गाझा सीजफायर, रिलीजेस ऑफ होस्टेजेस. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की 7 ऑक्टोबर 2023 त्या दिवशी सकाळी एक न्यूज आली होती की हमासच्या अतिरेक्यांनी इस्रायलमध्ये घुसून त्यातल्या निष्पाप लोकांना मारून टाकलेलं होतं. आणि त्यानंतर एक सुरू झालं युद्ध, त्यामध्ये इस्रायलनं हमास विरुद्ध अटॅक सुरू केला. त्यावेळेस सुरुवातीला लोकांनी बरोबर म्हणलं की चांगलं झालेलं आहे, अटॅक केला ते बरोबर आहे. पण तो अटॅक आज गेले 15 महिने चालू आहे आणि ते युद्ध चालू आहे. या युद्धामध्ये परत आपण बघितलं की कसे मोड आले, तर मध्ये हिजबुल्ला आलं. हिजबुल्ला आणि इस्रायलमध्ये पण युद्ध झालं. आपण ते मध्यंतरी जे बघितलं की स्फोट झाले त्यांच्या खिशामध्ये ठेवलेल्या गॅजेट्समधून वगैरे, असे काही त्यामुळे हिजबुल्लानी शरणागती पत्करली होती. आपण इराणमध्ये पण बघितलं, इराणमध्ये पण गोंधळ झाले, इराणमध्ये पण हिजबुल्लाच्या चीफला मारण्यात आलं होतं. आणि आता शेवटचं राहिलेलं हमास. तर हमास आणि इस्रायल यांचं वॉर काही आजचं नवीन नाही आहे मित्रांनो. त्यांचं लँड, जो पॅलेस्टाईनची जमीन आहे, त्या जमिनीवरून आणि जेरुसलेम जे आहे त्याच्या क्लेमवरून हा वाद आहे. आता या दोन्ही पक्ष आपापली बाजू मांडतात. हा वाद खूप जुना आहे, पण हा नेहमीच रक्तरंजित झालेला आहे. आणि ह्याला असताना हा छोटा वाद आहे, पण ह्याला एवढं मोठ्या प्रमाणात बल मिळतं कारण धर्माचा मुद्दा या ठिकाणी मध्ये येतो. तो म्हणजे पॅलेस्टाईनमध्ये जे लोक आहेत ते मुस्लिम आहेत आणि त्यांना पूर्ण इस्लामिक वर्ल्डचा सपोर्ट भेटतो. आपण पण बघा, भारतामध्ये या मुद्द्यावरती तुम्हाला 2 वर्ग भेटतात. एक वर्ग पूर्णपणे पॅलेस्टाईनची बाजू घेतो आणि दुसरा वर्ग पूर्णपणे इस्रायलची बाजू घेतो. पण आता गोष्ट बघा, जसं की आपले ते महाराष्ट्रामध्ये नवीन वर्ड फेमस झालेला आहे म्हणजे आका, तसं इस्रायल आणि हमासच्या युद्धामागचा आका कोण होता ते आपल्याला दिसतंय. कारण 20 तारखेला डोनाल्ड जे ट्रम्प शपथ घेणार आहेत अमेरिकेचे 47वे राष्ट्रपती म्हणून, आणि बरोबर त्याच्या आधी हमास तयार झालेले कशाला, निगोशिएशन करायला. हमास ही जी अतिरेकी संघटना आहे, लक्षात घ्या मित्रांनो, ही अतिरेकी संघटनाच आहे. ही जी अतिरेकी संघटना आहे ती तयार झालेली आहे सीज फायर करण्यासाठी. म्हणजे काय की त्यांचा आका बदललेला आहे आता. त्यामुळे आता नवीन जो ट्रम्प येणार आहे त्यांनी सांगितलेले, जर का हे युद्ध थांबलं नाही तर आम्ही डिसायझिव्ह ऍक्शन घेऊया. आणि मग हमासच्या मागे पण काही लोक होते, उदाहरणार्थ हा कतार तुम्ही अल जझीरा म्हणून न्यूज चॅनल ऐकला असेल, अल जझीरा, जो भारताविरुद्ध कायमच विष ओकत असतो. तर कतारचा जो राजा आहे तो अल जझीरा न्यूज चॅनलचा ओनर आहे. आणि कुठेही बघा तुम्ही, हमासवरती अटॅक केला, तिथं अल जझीराचे जर्नलिस्ट मेले. ISIचे टेररिस्ट असतील, त्यांचे इंटरव्ह्यू घ्यायला अल जझीराचे जर्नलिस्ट असतात. जे टेररिस्ट आहेत ते त्यांची जेव्हा माहिती जगाला पोहोचवायची असतात तेव्हा ते अल जझीराचा वापर करतात, कारण हा अल जझीरा ते सर्वांच्या मागे असतो. आता अल जझीराचं जे स्पॉन्सर आहे ते कतार आहे. कतार राजाची इन्व्हेस्टमेंट आहे त्या न्यूज चॅनलमध्ये, आणि तो पहिला अरब
देशांमधला पहिला ग्लोबल इंग्लिश लँग्वेज मधला न्यूज चॅनल आहे. सो त्यामुळे त्याला महत्व प्राप्त होतं. आता असंच आपण बघूया, जसं भारतामध्ये बीबीसी लोक पाहतात. आता बीबीसीला कोण फंडिंग करतं, तर बीबीसीच्या नावाने ऍक्च्युली इंग्लंडमध्ये टॅक्स असतो की तुम्ही न्यूज चॅनल पहा अगर पाहू नका, प्रत्येकाला बीबीसी साठी फंडिंग करावं लागतं. म्हणजे बीबीसी आपल्या इथे कसं दूरदर्शन आहे गव्हर्नमेंट चालवतं, तसं बीबीसी हा त्यांचं गव्हर्नमेंट चालवतं आणि त्यांच्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसी पुढे ढकलल्या जातात. आता लक्षात घ्यायचा मुद्दा इथे हा आहे की एवढ्या वर्षामध्ये गेले 15 महिने हमास आणि इस्रायल युद्ध चालू आहे, पण बरोबर ट्रम्पच्या शपथविधीच्या आधी यांच्यामध्ये सीज फायरचा मुद्दा किंवा सीज फायर करण्यासाठी हे दोन्ही पार्टी आता विचार करायला लागलेले आहेत. आता यामध्ये दोन गोष्टी आहेत की सीज फायर का होत नव्हती, तर हमास जी ऑर्गनायझेशन आहे या टेररिस्ट ऑर्गनायझेशननी इस्रायलचे 100 पेक्षा जास्त लोकांना बंदी बनवलेलं होतं आणि ते त्यांना सोडत नव्हते. तर तो मुद्दा होता त्यांच्यामध्ये सीज फायर न होण्याचा, आणि जोपर्यंत त्यांना सोडत नाही तोपर्यंत इस्रायल युद्ध करत राहणार होतं. आपण न्यूज चॅनलमध्ये बघा, आपल्या इथे तुम्हाला बरेच आर्टिकल लिहिले गेले गेल्या काही दिवसामध्ये की इस्रायलने थांबवलं पाहिजे युद्ध, इस्रायलने युद्ध थांबवलं पाहिजे, किंवा इस्रायल हे अति करतंय, अनेक निष्पाप लोक मरतायत, हमास मुळे पॅलेस्टाईन मधले काही निष्पाप लोक आहेत त्यांच्यावरती अत्याचार होतोय, अशा प्रकारचं कव्हरिंग झालं. पण यामध्ये कुणीही असं रिपोर्टिंग तुम्हाला दिसलं नाही की हमासने जे बंधक बनवले हमासने इस्रायलचे त्यांना सोडवलं पाहिजे, अशा प्रकारचं कोणतंही न्यूज कव्हरिंग झालेलं नाहीये. पण आता या ठिकाणी बघा, सम 100 इस्रायल आर स्टील कॅप्टिव्ह इनसाइड द गाझा. 100 पेक्षा जास्त इस्रायली आहेत जे की ज्यू आहेत, ते त्यांना बंधक बनवलेले गाझामध्ये हमासनं. तर त्यांना सोडवण्याचा मुद्दा, त्यांना आता ते सोडायला तयार झालेले आहे, कारण त्यांना माहिती आहे आपण आता सोडलं नाही तर आपले आका सुद्धा अडचणीत येऊ शकतात. सो त्यामुळे आता हे, याचबरोबर कतार बरोबर इजिप्त आहे जो की या निगोशिएशन मध्ये गेल्या काही दिवसापासून प्रयत्न करत आहे, आणि आपल्याला त्याचं आता दिसतंय की निगोशिएशन्स शेवटच्या टप्प्यात आलेले आहेत. आता या निगोशिएशनला काही हे मान्यता आहे इस्रायल मधून असं नाही. नेत्यानियाहूचे जे क्लोज अलाइज आहेत त्यांच्यामध्ये पण दुमत आहेत की ते म्हणतात की आम्हाला हे सीज फायर नकोय. सो इस्रायलमध्ये पण दोन गट आहेत सीज फायर करण्याविषयी. आता दुसरा न्यूज आहे मित्रांनो, ती आहे तुम्ही ऐकलं असेल भोपाळ गॅस ट्रॅजेडी म्हणून. म्हणजे इथे असं झालं होतं की एक युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड म्हणून एक कंपनी होती, जी युनियन कार्बाइड लिमिटेड या कंपनीची इंडियन सबसाइडरी होती, जी भोपाळमध्ये त्यांचा एक प्लांट होता पेस्टिसाइड बनवण्याचा. पेस्टिसाइड कशासाठी लागतात, तर ॲग्रिकल्चरमध्ये पेस्टिसाइडचा यूज होतो. आता यामध्ये अतिशय घातक असे केमिकल वापरलेले असतात. झालं असं की भोपाळमध्ये या जी फॅक्टरी आहे त्या फॅक्टरीमधून काही विषारी वायू हे लीक झाले, आणि ते लीक झालेले त्या फॅक्टरीच्या आजूबाजूला जे काही लोक राहत होते, जे रात्री झोपलेले होते, ते सर्वजण त्या लीकमध्ये त्यांचा मृत्यू झाला, कारण क्लाउड्स फॉर्म झाले त्या विषारी वायूचे आणि ते सर्वत्र पसरले. त्यामुळे कोणालाही श्वासोच्छवास घेता आला नाही आणि त्यातून खूप जणांचा मृत्यू झाला. आता जर आपण फायनल आकडा काढला तर तो 15 ते 20 हजार पेक्षा जास्त लोकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. तर हा एक सर्वात डार्क किंवा डेंजरस हॉरिफाईंग इन्सिडन्स आहे वर्ल्ड मध्ये, पूर्ण जगामध्ये, भारतामध्येच नाही तर जगामध्ये फॅक्टरीमध्ये जे काही अपघात वगैरे होतात त्यामध्ये. तर तो जो विषारी वायू आहे तो आहे मिथिल आयसोसायनेट. एक्झाम मध्ये याच्यावरती MCQ मध्ये प्रश्न पण विचारलेले आहेत. तर आता ही न्यूज आता कशाला, 1984 ची गोष्ट आहे, ती आत्ता न्यूज कशाला, तर न्यूज ही आहे मित्रांनो की तो जो प्लांट आहे तो बंद केला, त्यानंतर त्याचे जे काही विषारी बाय प्रोडक्ट्स होते, त्यातनं काही बाहेर पडलेलं वेस्ट होतं, ते वेस्ट अजूनपर्यंत 2025 पर्यंत त्याची विल्हेवाट लावली गेलेली नाहीये. ते आतापर्यंत तिथं तसंच ठेवलेलं होतं. तर आता त्याची विल्हेवाट लावण्याविषयीचा ही बातमी आहे. तुम्ही जर हे बघितलं तर इथे किती मोठ्या प्रमाणामध्ये वेस्ट आहे बघा. याच्यामध्ये 162 मेट्रिक टनची कॉन्टॅमिनेटेड सॉइल आहे. त्यामध्ये पेस्टिसाइड आहेत 54 मेट्रिक टनचे, 29 मेट्रिक टनचे रेसिड्यू आहेत फ्रॉम रिॲक्टर, म्हणजे जे रिॲक्टर लागतात
पेस्टिसाइड बनवण्यासाठी त्यामधले काही रेसिड्यू म्हणजे उरलेला माल असतो तो आहे. 92 मेट्रिक टनचे नॅपथॉल आहे, जे की इन्सेक्टिसाइड्स बनवण्यामध्ये वापरला जातो, आणि कार्बायले जो की पेस्टिसाइड बनवण्यामध्ये वापरला जातो. सो मोठामोठी बघितलं तर 4 लाख किलो पेक्षा जास्त वजनाचं वेस्ट मटेरियल अजूनही त्या ठिकाणी आहे. आता तिथल्या लोकांचा हा मुद्दा होता की हे वेस्ट लवकरात लवकर डिस्ट्रॉय करा, कारण तर ते डिस्ट्रॉय नाही केलं तर ते जे वेस्ट आहे ते कॉन्टॅमिनेट करतं सॉइलला, जमिनीला, त्याचबरोबर ते ग्राउंड वॉटर बरोबर मिक्स होतं आणि त्याचे ऍडव्हर्स हेल्थ इम्पॅक्ट त्या भागात राहणाऱ्या लोकांना पाहायला मिळतात. म्हणून लोकांची पण ही मागणी होती की लवकरात लवकर हा जो प्लांट आहे त्यातला जो वेस्ट आहे त्याची विल्हेवाट लावा. आता विल्हेवाट लावणं ही काही सोपी गोष्ट नसते, यामध्ये बरीच मोठी प्रोसेस असते मित्रांनो. आता आपण पुढचं मुद्द्याला जाऊया. हा तो आहे डिसेंबर 3, 1984. यामध्ये ही घटना घडलेली होती. मिथिल आयसोसायनाइड जे होतं युनियन कार्बाइडचं ते स्प्रेड झालं सर्व ठिकाणी. आणि ही जी युनियन कार्बाइड कंपनी आहे ही डाऊ केमिकल्स म्हणून एक कंपनी आहे मल्टीनॅशनल, त्या कंपनीनं ती विकत घेतलेली आहे. सो आता दुसरा मुद्दा बघूया आपण. हे जर थोडं मिस्टेक झालं मित्रांनो. इकॉनॉमिक कॉरिडॉर विजन फ्रॉम इंडिया, मिडल ईस्ट, युरोप कॅन नाउ बिकम रियालिटी. ही आता रियालिटी होऊ शकते. हा मुद्दा काय आहे तो बघूया आपण. तर जर आता हमास आणि इस्रायलचं जो वाद आहे तो मिटला आणि तिथे जर शांती प्रस्थापित झाली तर इराणमधून म्हणजे मिडल ईस्ट मधून डायरेक्ट युरोप पर्यंत एक इकॉनॉमिक कॉरिडॉर क्रिएट होऊ शकतो. आता ही आयडिया आत्ताची आहे का? खूप पूर्वीपासून आहे. आपण जे चबहार बंदर डेव्हलप करत होतो इराणमध्ये, तो त्याच बंदराचा पार्ट होता. किंवा आपण अफगाणिस्तानमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, तो त्याचाच एक पार्ट होता. तर हा जो इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे तो आपल्याला एक डायरेक्ट ऍक्सेस देणार आहे कुठे? युरोपमध्ये. सो युरोपमध्ये जर तुम्हाला लँड रूटचा ऍक्सेस पाहिजे असेल तर आपल्याला इराण, मिडल ईस्टचे सगळे कंट्रीज वगैरे या थ्रू आपल्याला युरोपला जाता येतं. सो जाण्यापूर्वी जो बायडन आहेत ते काय म्हणतात की आता क्रेडिट घेण्याचा मुद्दा आहे इथे की मी आता हे युद्ध थांबवलंय आणि या युद्धामुळे हा जो रूट आहे ज्यामुळे इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे जो की इंडियाला मिडल ईस्ट आणि युरोप बरोबर लिंक करतो, हा आता सुरू होऊ शकतो. यामुळे कसं आहे, आता लक्षात घ्या, ट्रेड रूट हे खूप महत्वाचे असतात कोणत्याही देशाच्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी. जसं चायना आहे, त्यांनी बेल्ट रोड इनिशिएटिव्ह सुरू केला. कशासाठी? तर चायनीज जे प्रोडक्ट आहेत त्याला दुसऱ्या देशांमध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी इझी ऍक्सेस मिळतो, ट्रान्सपोर्टेशन इझी होतं, त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात बाजारपेठ कॅप्चर करता येते. तसं भारत सुद्धा जर भारताला आपला माल पूर्ण जगामध्ये एक्सपोर्ट करायचा असेल तर त्याला तेवढे ट्रेड रूट्स अवेलेबल पाहिजेत. सो इकॉनॉमिक कॉरिडॉर जर हा कम्प्लीट झाला तर भारताला त्या पूर्ण मार्गामध्ये जेवढे देश आहेत त्या देशांमध्ये माल पाठवता येऊ शकतो आणि तिथून पण आपल्याला पाहिजे तो माल इम्पोर्ट करता येऊ शकतो. सो हे 2 वे आहे. म्हणजे ज्या शिड्या वर जातात त्या शिड्या खाली येतात. सो जेव्हा आपण एक्सपोर्ट करण्यासाठी माल रोड बांधतो तेव्हा त्याच रोडनं माल इम्पोर्ट पण होत असतो. चायना's trade surplus is near a record high on an export surge. How that could play out? So हा जो मुद्दा आहे मित्रांनो, ट्रेड सरप्लस म्हणजे काय? ट्रेड सरप्लस म्हणजे जेव्हा आपण एखादा माल दुसऱ्या देशामध्ये एक्सपोर्ट करतो त्याला एक्सपोर्ट म्हणतात, आणि जेव्हा आपण दुसऱ्या देशाकडून माल खरेदी करतो तेव्हा आपण त्याला इम्पोर्ट म्हणतो. सो एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट मधला जो डिफरन्स आहे त्याच्यावरून ट्रेड सरप्लस का ट्रेड डिफिसिट आहे ते आपण बघतो. म्हणजे जर आपण इम्पोर्ट कमी केला आणि एक्सपोर्ट जास्त केला तर त्याला आपण ट्रेड सरप्लस म्हणतो. आपण जास्त किमतीचा माल विकला आणि कमी किमतीचा माल खरेदी केला तर त्याला ट्रेड सरप्लस म्हणतात. आणि त्याच्या विरोधात जर केलं, म्हणजे आपण जर कमी किमतीचा माल विकला आणि जास्त किमतीचा माल खरेदी केला तर त्याला ट्रेड डिफिसिट म्हणतात. भारत हा कायम ट्रेड डिफिसिट राहिलेला आहे, कारण आपलं इम्पोर्ट
हे सर्वात जास्त आहे आणि आपण इम्पोर्ट पेक्षा एक्सपोर्ट कमी करतो. मेनली आपल्या इम्पोर्टचं मेन रिझन आहे ते म्हणजे क्रूड ऑइल, पेट्रोलियम याचा आपण मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट करत असतो. आता चायना जर तुम्ही बघितलं तर चायना हा ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हाऊस आहे. जगाचं आपण म्हणू की मॅन्युफॅक्चरिंगचं घर म्हणलं जगातलं तरी सुद्धा आपण ते काही चुकीचं नाहीये. पूर्ण जगाला कोण एक्सपोर्ट करत असेल सर्व गोष्टी, मग इलेक्ट्रॉनिक्स घ्या, ऍग्रिकल्चर घ्या, प्रत्येक फील्डमध्ये तुम्हाला, इव्हन खेळणी घ्या, आपले तेव्हा दिवाळीच्या वेळेस येणारे ते डेकोरेशनच्या गोष्टी त्या सुद्धा चायनीज असतात, आपले सगळे मोबाईल फोन चायनीज असतात, आपले व्हेकल्स चायनीज असतात, आपलं फर्निचर चायनीज असतं. आपलंच नाही, जगामध्ये कुठल्याही देशामध्ये गेला तर तिथल्या ह्या गोष्टी चायनीज दिसतात तुम्हाला. सो मेक इन इंडियामध्ये आपण ज्या गोष्टी बघतो त्याचं पण रॉ मटेरियल आहे ते आपल्याला चायनातूनच इम्पोर्ट केलेलं दिसतं. जसं आपण म्हणतो की इंडिया फार्मास्युटिकलमध्ये एक ग्लोबल प्लेअर आहे, लार्जेस्ट प्लेअर आहे, पण त्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं, ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स, ते सुद्धा आपण चायनामधून इम्पोर्ट करत असतो. आपण ज्या कार वगैरे बनतो भारतामध्ये, टाटा मोटर्स वगैरे मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, पण त्यांचं पण जे आपण म्हणू की पार्ट्स आहेत ते बऱ्यापैकी आपण चायनामधून इम्पोर्ट करत असतो. सो जर तुम्ही चायनाचा ट्रेड सरप्लस बघितला तर तो 992.2 बिलियन डॉलर, म्हणजे ऑलमोस्ट $1 ट्रिलियन, जवळपास $1 ट्रिलियन ट्रेड सरप्लस आहे मित्रांनो. म्हणजे आपली जेवढी पूर्ण GDP आहे त्याच्या जवळपास 1/3 म्हणा किंवा थोडं जास्तच त्यापेक्षा एवढा त्यांचा फक्त ट्रेड सरप्लस आहे. म्हणजे एवढं त्यांच्या इकॉनॉमीची साईज मोठी आहे. तर ही एक न्यूज आहे की मोठ्या प्रमाणामध्ये चायनाने ट्रेड सरप्लस अचीव केलेला आहे. आता याचा विचार करण्यासाठी काय, कारण आता नवीन जे गव्हर्नमेंट येते ते ट्रम्प येणार आहे. सो ट्रम्प ट्रेड डिफिसिट जो आहे चायना बरोबरचा तो कमी करण्यासाठी काय प्रयत्न करू शकतो. चायनाची पूर्ण इकॉनॉमी जी आहे ती एक्सपोर्ट ओरिएंटेड आहे. जर चायनाचा एक्सपोर्ट कमी झाला तर चायनाची इकॉनॉमी क्रम्बल होऊ शकते, पडू शकते. त्यामुळे या पार्श्वभूमीवरती आपल्याला आता पाहावं लागेल की इथून पुढे ग्लोबल इकॉनॉमीमध्ये काय नवीन डिसिजन घेतले जात आहेत. इस्पेशली जर चायना रशियावरचे न्यू सँक्शन्स ऑइलचे आपण कालच बघितले लावलेले आहेत. त्यामुळे चायना आता ऑइलसाठी काय करतंय, त्यांचा त्यावरती काय परिणाम होतोय. जसं भारताचा प्रॉब्लेम आहे तसंच तो चायनाचाही प्रॉब्लेम आहे. या मुद्द्यावरती भारत आणि चायना हा एकाच नावेमध्ये सवार आहेत. पुढे इंडिया बांगलादेश. आता इंडिया बांगलादेशमध्ये बॉर्डरवरती इश्यू निर्माण झाला. म्हणजे काय की भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशमधून काही लोक इन्फिल्ट्रेट करतात, कारण आपली बॉर्डर ही थोडी पोरस आहे. तर त्यामुळे ती बॉर्डर बंद करण्यासाठी फेन्सिंग सुरू केलं आपल्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेसनं, BSFनं. त्यावेळेस त्याला विरोध केला बांगलादेशनं की तुम्ही हे असं करू शकत नाही, म्हणजे आपणच आपल्या देशामध्ये बॉर्डर लावू शकत नाही. आता का, आता हा मुद्दा निर्माण का झाला, तर गेल्या काही दिवसापूर्वी तुम्हाला माहिती आहे की बांगलादेशचे जे PM होते, जे इलेक्टेड PM होते शेख हसीना, त्यांना तिथून हकलून देण्यात आलं आणि त्यांची जागा हे जे अमेरिकेने नियुक्त केलेले नोबेलचे इकॉनॉमिक्स नोबेलचे पुरस्कार विजेते यांना कारभार सोपवला बांगलादेशचा. आणि तेव्हापासून भारत आणि बांगलादेशमध्ये थोडं वातावरण तंगीचं चालू आहे. आणि ते तंगीचं वातावरण आपल्याला आता हे बॉर्डरवरती, इंडिया बांगलादेशच्या बॉर्डरवरती दिसतंय. तर हा आत्ताचा मुद्दा नाहीये, हा खूप पहिल्यापासून मुद्दा आहे. आपल्या बॉर्डर्स ह्या फिक्स झालेल्या नाहीयेत, पण आपले रिलेशन चांगले होते म्हणून आपण ते थोड्या गोष्टी इग्नोर केल्या होत्या. पण आता गव्हर्नमेंट हे स्ट्रिक्ट आहे बॉर्डर डिस्प्यूट सॉल्व्ह करण्यासाठी आणि आपली बॉर्डर फिक्स करण्यासाठी, कारण मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेश थ्रू लोक भारतामध्ये येतात. तुम्ही न्यूज मीडियामध्ये पण बघत असाल की UP, बिहार, इकडे इव्हन आपल्या मुंबईमध्ये पण बरेच बांगलादेशी रिफ्युजी सापडतात. रोहिंग्या जे आहेत म्यानमार मधले, ते सुद्धा वाया बांगलादेश इकडे भारतामध्ये येतात. सो हे इलिगल इमिग्रेशन रोखण्यासाठी आपल्याला फेन्सिंग करणं एकदम गरजेचं आहे आणि त्यामुळे हा मुद्दा आता चर्चेमध्ये आहे. आता यावरून आपण पुढे बघूया की बॉर्डर. तर ही जी बांगलादेश आहे ते बांगलादेशची बॉर्डर जी आहे ती सर्वात जास्त आहे भारताबरोबर. आपण काही देश बघूया. भारताच्या बॉर्डर लागून असणारे भारताला 7 देश आहेत. एक आहे बांगलादेश, दुसरा म्यानमार, तिसरा भूटान, चौथा चायना, 5वा नेपाळ, 6वा पाकिस्तान, 7वा
अफगाणिस्तान. तर 7 देश आहे, त्याची डायरेक्ट लँड बॉर्डर ही भारताला लागते. त्यामध्ये जर सर्वात जास्त कोणत्या देशाबरोबर लँड बॉर्डर आपली लागते असं वाटलं तर तुम्हाला या फिगरकडे बघितल्यानंतर असं वाटतं की चायना किंवा पाकिस्तानचा नंबर असेल, तर नाहीये. कारण इथे जर तुम्ही बघितलं तर बांगलादेशी बॉर्डर ही सर्वात जास्त आहे मित्रांनो. आणि बांगलादेश जवळपास 4096 किलोमीटरची बॉर्डर भारताबरोबर शेअर करतो. दुसऱ्या नंबरला आहे चायना, 3488 किलोमीटरची बॉर्डर शेअर करतो. नंतर पाकिस्तान आहे 3323. नंतर नेपाळ येतो, हा चौथ्या नंबरला येतो. त्यानंतर म्यानमार, भूतान आणि सर्वात शेवटी अफगाणिस्तान फक्त 106 किलोमीटरचा हा जो टप्पा आहे तो भारताबरोबर बॉर्डर आहे. सो बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की बांगलादेश बरोबर अफगाणिस्तान बरोबर बॉर्डर नाही आहे, किंवा आपल्याला असं वाटतं की चायना किंवा पाकिस्तान बरोबर आपली सर्वात जास्त बॉर्डर असेल, पण नाही. आपली सर्वात जास्त बॉर्डर आहे बांगलादेश बरोबर 4096 स्क्वेअर 4096 किलोमीटरची. आता यावरती आयोगाने पूर्वी पण प्रश्न विचारलेले आहेत. तुम्हाला स्टाफ सिलेक्शनच्या एक्झाम मध्ये पण प्रश्न विचारले जातात, तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेस युपीएससी मध्ये पण प्रश्न विचारले, तुम्हाला महाराष्ट्राच्या एक्झाम मध्ये पण प्रश्न विचारलेत, एमपीएससी मध्ये पण आलेत प्रश्न. तर त्यामुळे तुम्हाला हे दोन्ही गोष्टी माहिती हव्यात. पुढे, न्यू यूएस एआय एक्सपोर्ट लॉ एक्सक्लूड्स इंडिया फ्रॉम इट्स क्लोजेस्ट अलाइज. व्हॉट कुड बी द इम्पॅक्ट. आता थोडक्यात न्यूज काय आहे बघा, की इंडिया हा युएसनं स्ट्रॅटेजिक अलाय म्हणून टाकलेला आहे. स्ट्रॅटेजिक अलाय म्हणजे काय, महत्वाचा पार्टनर. पण जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या त्यांच्या टेक्नॉलॉजीच्या एक्सपोर्ट बद्दल, त्यांच्या वस्तूंच्या टेक्नॉलॉजीच्या जे काही गॅजेट्स आहेत त्यांच्या एक्सपोर्ट बद्दल जेव्हा रूल बनवले, त्यावेळेस जे काही देश त्यांनी जवळ ठेवले, की त्यांनी क्लासिफिकेशन केलं की या देशांना आपण सगळं काही एक्सपोर्ट करू शकतो, काही देशांना कमी एक्सपोर्ट करू शकतो आणि काही देशांना बिलकुलच एक्सपोर्ट करणार नाही, असे त्यांनी 3 हे बनवले, लिस्ट बनवल्या, टियर 1, टियर 2 आणि टियर 3. आता यामध्ये त्यांनी जे त्यांचे 18 देश आहेत, जे त्यांचे मित्र राष्ट्र आहेत, म्हणजे ऑस्ट्रेलिया, कॅनडा, युके, फिनलंड, स्वीडन वगैरे हे जे देश आहेत, यांना त्यांनी त्या 18 देशांमध्ये ठेवलं की जिथे ते सर्व काही टेक्नॉलॉजी त्या देशांना देऊ शकतात. भारताला त्यांनी टियर 2 मध्ये ठेवलेले, म्हणजे ऑलमोस्ट सर्व देशांना टियर 2 मध्ये ठेवले. त्यामध्ये त्यांनी भारताला टियर 2 मध्ये ठेवले, ज्यामुळे त्यांनी काही रिस्ट्रिक्शन्स लावलेले की एकदम चांगली टेक्नॉलॉजी ते भारताला नाही देणार. आणि त्यानंतर तो टियर 3 म्हणजे जे ते अमेरिकेचे शत्रू राष्ट्र आहेत किंवा जिथं त्यांच्याबरोबर अमेरिकेचे व्यापारी हित संबंध चांगले नाही आहेत, त्या देशांना त्यांनी टियर 3 मध्ये ठेवलेले. त्यामध्ये कोण येतं, रशिया, चायना, लिबिया, नॉर्थ कोरिया. यांना ते काहीच एक्सपोर्ट करणार नाही, पूर्णपणे त्यांच्यावरती रिस्ट्रिक्शन. लक्षात घ्या, इथे चायना पण आहे. अमेरिकेचे बरेच कंपनी, जसं जर मी टेस्ला बघितलं, जो की इलॉन मस्कची कंपनी आहे, तर इलॉन मस्कचे टेस्लाचे मॅन्युफॅक्चरिंग होत आहे चायनामध्ये. युएसचा जो प्रेसिडेंट आहे त्याच्या सगळ्यात क्लोजेस्ट व्यक्ती कोण आहे, तर इलॉन मस्क आहे. ऍपल फोन आहे, जो की युएस कंपनी आहे ऍपल, त्याचं जे मॅन्युफॅक्चरिंग ते पण चायनामध्ये होतंय. युएसच्या बऱ्याच कंपन्या आहेत, त्यांचं जे मॅन्युफॅक्चरिंग पॉवर हाऊस आहे तो चायना आहे. पण तुम्ही इथे बघा, जेव्हा टेक्नॉलॉजी देण्याच्या बाबतीमध्ये काय केलं, यांना टियर 3 मध्ये ठेवलेलं आहे. आता याचा काय फरक पडणार आहे, किंवा ही एक्झॅक्टली गोष्ट काय आहे आणि याचा सिरियसनेस काय तो आपल्याला समजून घेतला पाहिजे. आता नवीन जर आपण डेव्हलपमेंट पाहिल्या तर एआय ही खूप महत्वाची डेव्हलपमेंट झालेली आहे गेल्या काही वर्षांमध्ये. हे आत्ताची सुरू झालेलं नाहीये, 2008 पासूनच याच्यावरती काम चालू होतं. आज आपल्याला त्याचं चॅट जीपीटी वगैरे वेगवेगळे एआयचे टूल्स आपल्याला मार्केटमध्ये आलेले दिसत आहेत. आता या एआय मुळे इंडस्ट्रियल डिस्ट्रप्शन होणार आहे, म्हणजे ज्या लोकांना एआय येत नसेल त्यांचे जॉब धोक्यात येणार आहेत. आणि एआय मुळे काय झालेलं आहे की इफिशियन्सी वाढलेली आहे, म्हणजे जे लोक 10 माणसं जे काम करतात ते माणसं आता 1 माणूस काम करू शकेल. आता या ज्या टेक्नॉलॉजी आहेत, या टेक्नॉलॉजीमध्ये ॲज युज्युअल यूएसए पुढे आहे. कारण त्यांनी काय केलं, खूप मोठ्या प्रमाणात कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करून स्वतःचे मॉडेल्स आणि स्वतःची एआय टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली. आता यामध्ये काय होतं की मोठ्या प्रमाणात कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करावी लागते. आता गेल्या काही वर्षामध्ये तुम्ही जर गेल्या काही महिन्यांमध्ये एक पेपरला आर्टिकल आलं होतं, नंदन निलेकानी, जे की इन्फोसिसचे को फाउंडर आहेत, आणि त्याचबरोबर आपलं जे आपण आधार आहे, आधार प्रोजेक्टचे पण त्यांनी स्टार्ट केला होता. ते हेड होते आधार प्रोजेक्टचे, आपण जे आधार कार्ड वगैरे वापरतो त्याचे. आता त्यांनी काय सांगितलं की तुम्ही स्वतःचा डेटाबेस किंवा स्वतःची एआय सिस्टम क्रिएट करू नका, तुम्ही एखाद्या स्पेसिफिक ऍप्लिकेशन तयार करा त्याबद्दल. कारण का, तुम्ही त्यांच्याकडून डायरेक्ट डेटा मागू शकता. म्हणजे चॅट जीपीटीने कसं स्वतःची एक पूर्ण सिस्टम क्रिएट केली,
तर तुम्ही त्यांच्या डेटाचा ऍक्सेस घेऊन तुम्ही एक स्पेसिफिक ऍप्लिकेशन बनवू शकता एखाद्या स्पेसिफिक यूजसाठी. म्हणजे तुम्ही पूर्ण सिस्टम डेव्हलप करू नका, कारण ते खूप खर्चिक आहे आणि त्यातून तेवढं आउटपुट मिळेल का नाही माहिती नाही. आता हा विचारांमधला फरक आहे. भारतातलं जे आयटी सेक्टर आहे ते काय आहे मित्रांनो, थोडक्यात सांगतो. तुम्ही नाही का नाक्यावरती बघा काही लोक उभा राहिले असतात, मजूर. ते काय करतात, कोण येतंय का बघतात कामासाठी आपल्याला घेऊन जायला. मग एखाद्या सपोज कोणातरी एखादं कन्स्ट्रक्शन चालू असेल घराचं, मग त्याला आहे ना त्या दिवशी 4 रोजगारी पाहिजे असतात, त्यांना घेऊन त्याला घर बांधायचं असतं. मग तो जातो नाक्यावरती, 4 माणसांना घेतो, घरी आणतो, घर बांधायला घेतो. मग पुढचे 4 दिवस तो रोजगारी तिथंच काम करतो. 4 दिवस ते घर पूर्ण झाले की परत रोजगारी नाक्यावरती. नाक्यावरती परत त्याला कोणतरी घेऊन जायची, तो वाट बघतो. म्हणजे काय की तो जो रोजगारी तो काय करतोय, फक्त तुम्हाला बनवून देणार आहे. काय बनवून देणार आहे? तुम्ही जे सांगितलेलं घर बनवून देणार आहे. तो कधी कॉन्ट्रॅक्ट नाही घेणार आहे, तो फक्त मजुरी काम करणार आहे. भारतातलं आयटी सेक्टर जे आहे ना ते मजुरी कामगार आहे, लक्षात घ्या. हे काय करतात, तुम्हाला हे ऍप्लिकेशन बनवून द्यायचे का, द्या मी बनवून देतो. सो यांचं स्वतःच काही नाही, ते ऍप्लिकेशन झालं एकदा, ह्यांचा विषय संपला. हे मग दुसऱ्या कुठल्या तरी ऍप्लिकेशनची वाट बघणार काम मिळूपर्यंत, परत तिसऱ्या कुठल्या तरी ऍप्लिकेशनची वाट बघणार. आता उदाहरणार्थ आपण हा व्हिडिओ टाकतोय युट्यूबवरती. आता युट्यूबवरती तुम्ही विचार केला, एवढा मोठा बिझनेस आहे, पण यावरती जो डेटा आहे तो आपणच अपलोड करतोय. एवढे मोठे कंटेंट क्रिएटर आहेत, ते युट्यूबवरती डेटा अपलोड करतात. त्यांची मेहनत आहे डेटा तयार करण्यामध्ये, आणि तो डेटा प्लॅटफॉर्म कुणाचा आहे, युट्यूबचा आहे. आणि सगळं जग कुठून बघतंय, युट्यूबवरून बघतंय. म्हणजे त्याचा जो रेव्हेन्यू आहे त्यातला एक मेजर शेअर हे युट्यूब घेऊन जात आहे. असा कोणताही प्लॅटफॉर्म भारतामध्ये का नाही क्रिएट झाला, कारण मग भारतातले लोक म्हणतात इन्व्हेस्टमेंट करावं लागते. जर नंदन निलेकानी सारखा व्यक्ती जर हे म्हणत असेल की करू नका, त्यांचा आयता डेटा वापरा, तर लक्षात घ्या तुम्ही कायमस्वरूपी तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी डिपेंड आहे त्यांच्यावरती. जर सपोज तुम्ही हेल्थ केअर रिलेटेड एखादं ऍप्लिकेशन क्रिएट केलं इथे, आणि त्यासाठी जो काही एआयचा डेटा आहे किंवा जो काही डेटा आहे तो तुम्ही जर चॅटजीपीटी कडून घेत असाल किंवा त्यांची सिस्टीम तुम्ही वापरत असाल किंवा त्यांचे मशीन लर्निंग मॉडेल्स तुम्ही वापरत असाल, तर जर चॅटजीपीटी बोललं नाही की तुमचं इथलं हेल्थ केअरचं पूर्ण ऍप्लिकेशन बंद, सो तुम्ही स्वतःच इंडिजिनियस इथे डेटा सेंटर इथे नाही आहेत. डेटा सेंटर आपण जे काही आपले युट्यूबवरती व्हिडिओ टाकतो ते ऍक्च्युली कुठेतरी युएस मध्ये, कुठेतरी कॅलिफोर्नियामध्ये, कुठं टेक्सासमध्ये कुठेतरी एखादं डेटा सेंटर असतं, तिथं तो व्हिडिओ अपलोड होतो. लक्षात घ्या. म्हणजे काय आहे की इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, आयटी इन्फ्रास्ट्रक्चर, आपण ह्याला काय म्हणू, आयटी इन्फ्रास्ट्रक्चर, याच्या नावाने बोंबई भारतामध्ये लक्षामध्ये. म्हणजे आपण आयटीचे मजूर निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. मग याला लिमिटेशन आहेत, कारण तुम्ही बघा फेसबुक, गुगल, ट्विटर घ्या, हे सगळे युट्यूब घ्या, इंस्टाग्राम घ्या, जे नवीन, हे सगळे जायंट्स आहेत. बिलियन्स ऑफ डॉलरचं प्रॉफिट आहे एका वर्षाचा. म्हणजे लाखो कोटीचा प्रॉफिट आहे थोडक्यात सांगायचं तर. हजारो लाखो कोटी ते वर्षाला कमवत आहेत. आणि त्यांचं काय आहे, फक्त प्लॅटफॉर्म आहे. त्यांच्यावरती डेटा आपणच देतो, तो डेटा आपणच शेअर करतो, ते डेटा आपणच बघतो, आणि त्यामधून काही रेव्हेन्यू, म्हणजे आपण टाइम, एनर्जी सगळं काही त्यासाठी देतो, आणि त्यातून जो रेव्हेन्यू मिळतोय मोठ्या प्रमाणामध्ये तो युट्यूबवरती जातोय किंवा इंस्टाग्रामवरती जातोय किंवा फेसबुकवरती जातोय किंवा जे काय असेल त्याच्यावरती तो जातोय. म्हणजे काय, इथे जी सिस्टीम आहे, आता ऑब्व्हियसली सिस्टीम ही कॉम्प्लेक्स असणार आहे लक्षामध्ये, पण त्यासाठी जी इन्व्हेस्टमेंट लागते किंवा ती करू शकत नाही असं काही नाही, पण ती करण्याची जी इच्छा आहे, आपल्या इथे टीसीएस आहे, 1969 पासून टीसीएस वर्क करते. टीसीएस आहे, इन्फोसिस आहे, एवढे मोठे आपल्या इथे बिझनेस आहेत, पण त्यातलं कुणीही आजपर्यंत अशी सिस्टीम भारतामध्ये क्रिएट करावी असं कोणी प्रयत्न केलेला नाही. तर यामुळे जे काय आता हे न्यू लॉ झालेले आहेत, त्यामुळे काय आहे की एआय रिलेटेड काही असेल तर आपल्याला परत ते अमेरिकेकडे डोळे लावून बसायचं की साहेब एवढं द्या, साहेब तेवढं द्या, मग त्याबद्दल मग निगोशिएशन होणार, मग आपण त्यांच्या काही गोष्टी कॉम्प्रोमाइज करणार. सो आपली सोव्हर्निटी इन शॉर्ट थोडी कॉम्प्रोमाइज होते. आणि हे जर आताच आपण जर थांबवलं नाही आणि आपण जर स्वयंपूर्ण झालो नाही न्यू टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये, तर भविष्यामध्ये काही उपयोग नाहीये. कारण जर तुम्ही बघा की आजकाल इलेक्शन्स हे सोशल मीडियावरती चालत आहेत. ट्विटर घ्या, फेसबुक घ्या, युट्यूब घ्या, याच्यावरती इलेक्शन लिटरली कॅम्पेनिंग केलं जातं, मॅनेज केले जातात. त्याच गोष्टी सांगितल्या जातात ज्या की तुम्हाला नाही का पैसे घेऊन सांगितलं जातात, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. सो
हे कुठेतरी आपण विचार केला पाहिजे याचा. पुढची न्यूज आहे इन्व्हेस्टमेंट इन रिन्युएबल सेक्टर्स quadruple to 19 lakh crore between 25-23 FY 2030 म्हणजे 2025 ते 2050 30 पर्यंत 4 पट करणार आहेत रिन्युएबल एनर्जी मधली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती. आता रिन्युएबल एनर्जी म्हणजे काय, जी नवीकरणीय ऊर्जा म्हणजे जसं की सौर ऊर्जा आहे, बायोडिझेल आहे, पवन ऊर्जा म्हणजे आपण पवनचक्की वगैरे म्हणतो, ह्या सर्व विंड पॉवर, हे सर्व काय आहेत, हे रिन्यू करू शकतो. किंवा हायड्रो पॉवर आहे, रिन्यू करू शकतो. पण जे कोळशापासून आपण निर्मिती करतो ऊर्जेची, ते काय, कोळसा संपला की संपलं ते. सो अशा प्रकारे 2 ऊर्जा केंद्र आपण म्हणतो की जे की रिन्युएबल आहेत आणि नॉन रिन्युएबल आहेत. तर जे रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहेत त्याच्यावरती आता गव्हर्नमेंटनं मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. जर तुम्ही 2019 ते 2024 पर्यंत बघितलं असेल तर ऑलमोस्ट 5.2 लाख करोड म्हणजे 5 लाख करोड एवढी गव्हर्नमेंटनं मागच्या 5 वर्षामध्ये इन्व्हेस्टमेंट केली. तुम्ही जर स्टॉक मार्केटला फॉलो करत असाल तर एनर्जी सेक्टर मधले जे स्टॉक्स आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले, म्हणजे 4x, 5x, 6x, 10x, 20x. सौर एनर्जीमध्ये काम करणारे काही स्टॉक्स आहेत ते 50x, 60x झालेले आहेत, म्हणजे 50 पट 60 पट पर्यंत वाढलेले आहेत. त्याचं कारण आहे मित्रांनो की गव्हर्नमेंटनं यामध्ये ऑलमोस्ट 5 लाख करोडची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये म्हणजे 2025 ते 30 मध्ये ऑलमोस्ट 20-21 लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट करणार आहे. आता याच्यामध्ये भारताचं मेनली व्हिजन काय आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे कोळसापासून आपण जी वीज निर्मिती करतो किंवा जे ट्रॅडिशनल पद्धतीने आपण वीज निर्मिती करतो, त्याचबरोबर पेट्रोलियम आहे, डिझेल आहे, यापासून जो आपण वीज निर्मिती करतो, यामध्ये काय होतं, मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होतं. त्या प्रमाणामध्ये सौर ऊर्जेपासून किंवा विंड पॉवर पासून तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होत नाही. सो प्रदूषण कमी करण्यासाठी पण आपल्याला ही ऊर्जाची जे स्रोत आहेत ते जास्त कामाचे आहेत. त्याचबरोबर की आपण जो पेट्रोलियम वगैरे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आपण इम्पोर्ट करतो, जसं की आता वाहतुकीसाठी आपण पेट्रोल डिझेलचा वापर करतो. आता यामध्ये आपला खूप मोठ्या प्रमाणात फॉरेन एक्सचेंज आपल्याला द्यावं लागतं, म्हणजे डॉलर आपल्याला द्यावा लागतो ते खरेदी करण्यासाठी. त्यामुळे आपल्याला व्यापारामध्ये डिफिसिट म्हणजे व्यापारात तूट सहन करावी लागते. जर आपण हेच इलेक्ट्रिक व्हेकल्स वरती शिफ्ट झालो आणि त्यासाठी लागणारी इलेक्ट्रिसिटी जर रिन्युएबल एनर्जी पासून आपण बनवलेली असेल तर आपल्याला इकॉनॉमिकली पण फायदा आहे, पर्यावरणाच्या दृष्टीने पण फायदा आहे, आणि आपण एनर्जीमध्ये जर स्वयंपूर्ण बनलो तर आपण आपल्या निर्णय घ्यायला, कारण आता सध्या आपण इंडिपेंडेंटली निर्णय घेऊ शकत नाही, कारण आपली जी ऊर्जा आहे त्याच्या गरजेसाठी आपण दुसऱ्या देशांवरती डिपेंड आहोत. म्हणजे हे सर्वच मुद्दे जर आपण विचारात घेतले तर भारत हा मोठ्या प्रमाणामध्ये रिन्युएबल एनर्जीच्या मागे इन्व्हेस्टमेंट करतोय गेल्या काही वर्षांमध्ये. तर तुम्ही जर बघितलं तर इंडियाने 200 गिगावॅट पेक्षा जास्त रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी निर्माण केलेली आहे. हा आकडा आहे 2024 चा. 2024 पर्यंत 201 गिगावॅट एवढी रिन्युएबल एनर्जीची कॅपॅसिटी भारताने निर्माण केलेली आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आपण रिन्युएबल एनर्जीचा आता वापर करायला लागलेलो आहे आणि त्याची कॅपॅसिटी वाढवायला लागलेलो आहे. पुढचं न्यूज आहे हाऊ अँड वाय, जे की इस्रो आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, त्यांनी काय केलेलं आहे, प्लॅन्ट्स ग्रो केलेले. कुठे? स्पेसमध्ये. आता स्पेसमध्ये प्लॅन्ट ग्रो करणं हे खूप अवघड असते. रिझन काय आहे, कारण पहिली गोष्ट म्हणजे स्पेसमध्ये मायक्रोग्रॅव्हिटी आहे. आता मुळा वाटे प्लांट हे आपलं पूर्ण अन्नद्रव्य वगैरे शोषून घेत असतात. सो त्यांना ते पाणी आणि अन्नद्रव्य शोषून घ्यायला अडचण निर्माण होते, कारण ते जाणारच नाही. जसं तुम्ही जर वॉटर स्प्रिंकल केलं त्यापर्यंत, तर ते वॉटर आता इथे कसं आहे, पाणी टाकलं की ते मुळापर्यंत जात आहे, कारण ग्रॅव्हिटी आहे. तिथं ग्रॅव्हिटीच नाही येते, मुळापर्यंत पाणी जाणारच नाही. आलं लक्षामध्ये. त्याचबरोबर सनलाईटचा इश्यू आहे तिथे, कारण सनलाईट पण लागते. आता इस्रोला जर भविष्यामध्ये किंवा भारताला जर भविष्यामध्ये स्पेस मिशन्स करायचे असतील तर आपलं स्वतःच फूड जर आपण प्रोड्यूस करू शकलो स्पेसमध्ये तर ते खूप चांगलं आहे. मोठ्या अवधीचे आपण स्पेस मिशन्स किंवा एक्सपिडिशन्स आपण आखू शकतो. आता यामध्ये काय आहे, कोणती टेक्नॉलॉजी वापरली जाते, तर हायड्रोपोनिक्स म्हणून एक टेक्नॉलॉजी आहे, जिथं पाण्यामध्ये
वनस्पती वाढवल्या जातात. आता बरेच जण आपल्या आत्ता इथे सुद्धा भारतामध्ये हायड्रोपोनिक्सचा वापर करतात. झाडां म्हणजे फीड म्हणून जनावरांना देण्यासाठी असेल, किंवा काही व्हेजिटेबल्स क्लोज एन्व्हायरमेंटमध्ये व्हेजिटेबल ग्रो करण्यासाठी हायड्रोपोनिक्सचा वापर होतो. यामध्ये काय केलं जातं, पाण्यामध्येच ग्रो केले जातात आणि जे लागणारे न्यूट्रिएंट आहेत ते पाण्याद्वारे दिले जातात. त्याचबरोबर एरोपोनिक्स थ्रू सुद्धा, म्हणजे ना पाणी ना काही, हवेमध्येच ते ग्रो केले जातात आणि त्याला लागणारे जे गोष्टी आहेत त्याला प्रोव्हाइड केल्या जातात. यामध्ये पाण्याचा वापर जो आहे तो 98% कमी होतो आणि फर्टिलायझरचा वापर 60% कमी होतो. म्हणजे आजकाल काय आहे की तुम्हाला पाण्याची गरज नाहीये, मातीची गरज नाही, पाण्याची गरज नाही, तुम्ही हवेमध्ये सुद्धा, म्हणजे जे मोकळ्याच ऍटमॉस्फिअर, तिथं हवा पण नाहीये, खूप विरळ हवा आहे, म्हणजे एकदमच वर गेला एकदम विरळ हवा आहे, त्या ठिकाणी तुम्ही हे ग्रो करू शकता. सो हा जो हे जे तुम्हाला फोटो दिसतोय ना, यामध्ये बघा तुम्हाला हे दिसतंय हे, तर ते पी जे आहे ते आपण ग्रो केलेले आहेत. वाटाणा, द लोबिया ब्लॅक आईड पी, वाटाणा आपण तिथे उगवलेला आहे स्पेसमध्ये. सो ही एक अचिव्हमेंट आहे. आपण जे मूवीमध्ये बघायचो की भविष्यामध्ये मनुष्य वेगवेगळ्या प्लॅनेटवरती जाऊन तिथे वसाहत निर्माण करेल, म्हणजे भारत मंगळावरती गेला तर भारत इथे एक वसाहत निर्माण करणार, मग तिथेच आपण आपलं अन्न बनवू शकलो आणि आपण आपलं पाणी बनवू शकलो की विषय संपला. मग इथून पृथ्वीवरून लोक जाणार आणि वेगवेगळ्या प्लॅनेटवरती वसाहती निर्माण करणार आणि तिथली प्लॅनेटचं एक्सप्लॉयटेशन सुरू करणार. सो यासाठी जर आपल्याला स्प्रेड व्हायचं असेल तर स्पेसमध्ये तुम्ही पाणी आणि अन्न निर्माण करू शकला तर आपण कुठेही जाऊ शकतो. कारण सर्वांना एनर्जीचा जो सोर्स आहे सन, तो तर पूर्ण सोलार मालेमध्ये सगळीकडे अवेलेबल आहे. सो आता मुद्दा राहतो तो खाण्याचा आणि पाण्याचा. तो निर्माण आपण पूर्ण करू शकलो तर मग आपण कुठेही जाऊ शकतो. तर त्या दृष्टीने ही एक चांगली सायंटिफिक ऍडव्हान्समेंट आहे. म्हणूनच आपण सुरुवातीला पाहिलं की आपण तो स्पेस मधला तो सुरुवातीला आपण फोटो टाकला होता की आता आपण आतमध्ये आहे, गायी आहे, आपण आहे आणि बाहेर वेस्टर्न लोक वेस्टर्न क्लोथ घालून उभा आहेत, आम्हाला आतमध्ये एंट्री द्या म्हणून. कारण भारताने तेवढ्या मोठ्या प्रमाणात आता गेल्या काही वर्षांमध्ये स्पेस रिसर्च मध्ये प्रगती केलेली आहे. आता पुढचा मुद्दा आहे स्टार्टअप्स. आज 16 जानेवारी आहे. 16 जानेवारी 2015-16 असेल, आपण स्टार्टअप मिशन सुरू केलं होतं. स्टार्टअप इंडिया म्हणजे काय, तर भारतामध्ये नवीन उद्योग निर्माण करण्यासाठी, म्हणजे जे की टेक्नॉलॉजी बेस्ड असेल, ट्रॅडिशनल पेक्षा थोडे वेगळे असे उद्योग निर्माण करण्यासाठी गव्हर्नमेंटनं स्टार्टअप इंडिया हा प्रोग्राम लॉन्च केला होता. यामध्ये गव्हर्नमेंटनं सर्व प्रकारच्या सोयी स्टार्टअप कंपन्यांना देऊ केल्या होत्या. तर आता हे बघा, 2016 मध्ये फक्त 400-500 स्टार्टअप्स होते. आता जर तुम्ही बघितलं तर 1,59,000 स्टार्टअप्स आहेत. यांनी 16 लाख रोजगार निर्माण केलेला आहे. तुम्ही जे आता झोमॅटो बघताय, ओला बघताय, स्विगी आहे, हे सगळे हे स्टार्टअप आहेत, यामधूनच पुढे आलेले आहेत. किंवा मामाअर्थ तुम्ही बघत असाल, त्याचे तुम्ही प्रोडक्ट वापरत असाल, ते स्टार्टअप आहेत, यातूनच पुढे आलेले आहेत. आणि 73,000 जे स्टार्टअप्स आहेत त्यांच्यामध्ये ऍटलिस्ट 1 वुमन डिरेक्टर आहे. यापैकी 1,59,000 स्टार्टअप पैकी 73,000 स्टार्टअप असे की जिथे महिला डिरेक्टर आहेत. आता हे स्टार्टअप इंडिया सुरू का केला होता, तर इथे बघा, स्टार्टअप इंडियाचे एकतर स्टार्टअप इकोसिस्टममुळे काय होणार आहे, तर आपण मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करू शकतो, न्यू टेक्नॉलॉजी अडॉप्ट करू शकतो, त्यामधून आपण टेक्नॉलॉजिकल एक ऍडव्हान्स्ड इकॉनॉमी म्हणून उभारू शकतो. ट्रॅडिशनल अप्रोच सोडून जे समाजापुढचे प्रश्न आहेत ते नवीन पद्धतीने सोडवण्याचा एक प्रयत्न हा स्टार्टअपद्वारे केला जातो. त्यामधून काय होणार आहे, एम्प्लॉयमेंट जनरेशन होणार आहे. आपण बघितलंच की गेल्या काही वर्षामध्ये खूप लाखो जॉब क्रिएट झाले. महिलांना त्यामध्ये वाव देण्यात आला होता. लोन वाव देणं म्हणजे काय, की महिलांना लोन वगैरे डिस्ट्रीब्यूट करण्यात आले, त्यामध्ये फंडिंग सपोर्ट दिलेला आहे. आता यामध्ये एक भास्कर प्लॅटफॉर्म म्हणून आहे जो की निर्माण केला होता सरकारतर्फे. यामध्ये काय आहे की सर्व स्टार्टअपचा एका ठिकाणी एक डेटा क्रिएट केला, डेटाबेस क्रिएट केला आणि त्यांच्यामध्ये मग कोऑर्डिनेशन निर्माण झालं. लोकांना काही प्रॉब्लेम वगैरे असतील तर ते सोडवता येतात. आणि काही ग्लोबल कोलॅबरेशन आहे, म्हणजे
जगातील जे बाकीचे देश आहेत, तिथले जे स्टार्टअप्स आहेत, तिथले जे इकोसिस्टम आहेत, टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट आहेत, तर त्याच्याबरोबर कोलॅबरेशन करण्याची पण संधी मिळते. सो हा भास्कर प्लॅटफॉर्म भास्कर एक ऍक्च्युली हे आहे, अॅक्रोनिम आहे. भास्कर मधलं BHA फॉर भारत, S फॉर स्टार्टअप, K फॉर नॉलेज, A फॉर ऍक्सेस आणि R फॉर रजिस्ट्री. सो भास्कर अॅक्रोनिम आहे भारत स्टार्टअप नॉलेज ऍक्सेस रजिस्ट्रीचा. आता यामध्ये काय आहे, यांनी काय केलंय की वेगवेगळे जे स्टार्टअप आहेत त्यांचं एक डिजिटल रेकॉर्ड क्रिएट केलेले आहे आणि सगळ्यांचे एकच ठिकाणी एक प्लॅटफॉर्म क्रिएट केलेला आहे. सो त्यांच्यामध्ये माहितीची देवाणघेवाण करता येऊ शकते. त्यांना काही प्रॉब्लेम असेल तर ते शेअर करू शकतात. त्यांना कोलॅबरेट करता येतं, एकमेकांच्या ग्रोथमध्ये हातभार लावता येतो. म्हणून हा नॉलेज शेअरिंगचा एक प्लॅटफॉर्म पण म्हणू शकतो, क्रिएट केलेला होता स्टार्टअप इंडियाच्या अंतर्गतच. पुढे हे चालेल का? नाही ना? सो ठीक आहे. आता एक न्यूज आहे. हो, एक न्यूज आहे. हिंडनबर्ग रिसर्च शट्स डाऊन, फाउंडर डिसबँड्स ऑपरेशन्स. सो हिंडनबर्ग सगळ्यांनाच माहित असेल, US मधला एक शॉर्ट म्हणजे शेअर मार्केटमध्ये शॉर्ट करणारा एक फर्म आहे, त्याला म्हणतात हिंडनबर्ग. एक व्यक्ती त्याच्या 2 साथीदारांसह एक रिसर्च फर्म तयार करतो आणि त्या रिसर्च फर्म रिपोर्ट तयार करतो की कोणती कंपनी खराब आहे, तिचं कामकाज खराब चाललेलं आहे, आणि मग त्या कंपनीचे जे शेअर्स आहेत ते शॉर्ट केले जातात. शॉर्ट केले जातात म्हणजे विकले जातात. तुमच्याकडे शेअर्स नसताना ते विकणं याला शॉर्ट सेलिंग म्हणतात. तर ते शॉर्ट सेलिंग करण्यासाठी कंपनी निवडण्याची कामं हे हा व्यक्ती करायचा. तर आता भारतामध्ये तो फेमस का झाला, तर अदानी, हिंडनबर्ग हे सगळ्यांना माहितच असेल. आता लक्षात घ्या की हा माणूस काय करतोय, आता त्याचं दुकान बंद करतोय. आता लक्षात घ्या, जर तुम्हाला नीट गोष्ट माहित असेल तर भारतामध्ये इलेक्शनच्या आधी 1-2 वर्षाच्या आधी मोठ्या प्रमाणामध्ये अडाणी हिंडनबर्ग रिपोर्टची चर्चा झाली. मार्केटमध्ये अदानीचे स्टॉक शॉर्ट झाले. विरोधी पक्षांनी लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये प्रत्येकाने हात धुवून घेतले. लोकांनी दर 2-2 मिनिटाला हिंडनबर्गचे अपडेट द्यायला सुरुवात केली. युट्यूब चॅनल्सवरती सगळ्यांनी अपडेट द्यायला सुरुवात केली. मोठ्या प्रमाणामध्ये हिंडनबर्गचे रिपोर्ट शेअर झाले, सर्क्युलेट झाले. लोकांनी हा कोणी विचारच केला नाही की हिंडनबर्ग आहे कोण. तर एक 10x10च्या रूम मध्ये एक कंपनी, लक्षात घ्या 10x10ची रूम, क्लासरूम सुद्धा मोठा असतो त्यापेक्षा. त्यामध्ये एक व्यक्ती त्याच्या 2 असिस्टंट बसलेला आहे आणि तो तिथं बसून पूर्ण अदानी ग्रुपचा बॅलन्स शीट चेक करतोय. मित्रांनो, एवढी मोठी कंपनी की तिथे एक सीएनं काम भागत नाही, म्हणून सीएनचे ग्रुप असतात. एक नाही, अनेक सीए असतात तिथे, कारण एवढा मोठा कारभार आहे, एवढ्या मोठ्या कंपनी त्याच्यामध्ये. एक कंपनी नाही, ते कॉग्लोमरेट आहे. म्हणजे प्रत्येक फील्डमध्ये, तुम्ही सिमेंटमध्ये आहे, पोर्टमध्ये आहे, एनर्जी सेक्टरमध्ये आहे, तुम्ही कोणतं फील्ड घ्या त्याच्यामध्ये नाही, ट्रेडिंगमध्ये आहे, म्हणजे खरेदी विक्रीच्या व्यवसायामध्ये पण आहेत, भारतामध्ये भारताच्या बाहेर पण आहे, तुम्ही इडिबल ऑइल आहे त्याच्यामध्ये पण आहे. सो एक अशी कंपनी की ज्याचा कारभार एवढा मोठा आहे की त्याला एक सीए, काही 10 सीए सुद्धा कमी पडतात. वेगवेगळ्या सीए फर्म्स त्यांनी अपॉइंट केलेले असतात ऑडिट करण्यासाठी. आता हा एक माणूस त्याच्या 2 एम्प्लॉईला घेऊन पूर्ण कंपनीचं ऑडिट करतो आणि सांगतो की या कंपनीनं फ्रॉड केलेलं आहे. आणि तो मुद्दा तिथला एक, म्हणजे भारतामध्ये कसं काय अँटीनॅशनल असतं, तसं अमेरिकेमध्ये काही व्यक्ती आहेत, ते व्यक्ती काय करतात, दुसऱ्या देशांमध्ये अशा कंपन्या बघतात आणि त्या शॉर्ट सेलिंग करून पैसे कमवतात आणि त्यासाठी मग वातावरण निर्माण करतात. मग लोकांना वाटलं तर हिंडनबर्ग आपल्याला सवयच आहे, असं काहीतरी अवघड नाव बघितलं की आपल्याला वाटतं की त्यामध्ये काहीतरी ऑथेंटिसिटी असेल, पण ऑथेंटिसिटी याच्यामध्ये 0 होती. मग त्यानं तसा रिपोर्ट दिला की पहिली गोष्ट म्हणजे तो रिपोर्ट कोण बघणार. आता आपण जर इथे एखादा रिपोर्ट काढला 2-3 मिळून, तर तो लोकांपर्यंत पोहोचतो का? तुम्ही विचार करा की तुम्ही काय करा, उद्या 4 लोकांनी मिळून, एखादा मित्रांनी मिळून आहे ना, एखादा रिपोर्ट तयार करायचा आणि एखाद्या ठिकाणी पब्लिश करायचा, आपल्या लोकल ठिकाणी, किंवा तुम्ही एखाद्या
तुमच्या वेबसाईटवरती टाका, स्वतःची वेबसाईट बनवून त्यावरती रिपोर्ट टाका. त्याला कोण तुमच्या गल्लीत तरी कोण बघणार आहे का ते रिपोर्ट? पण हा व्यक्ती रिपोर्ट सांगतो आणि पूर्ण भारतातला न्यूज मीडिया हातोहात ते उचलून हिंदनबर्ग असं बोलतो. ते सोडा, आपले विरोधी पक्षनेते जे माननीय खासदार राहुल गांधी आहेत, त्यांनी सुद्धा तो मुद्दा मोठ्याने उचलला आणि हिंदनबर्ग रिपोर्ट म्हणून ते ओरडायला लागले. आपले जे स्वतः स्वयंघोषित निष्पक्ष पत्रकार आहेत रवीश कुमार, ते हिंदनबर्गला शोधायला नद्याच्या किनारी फिरायला लागले. म्हणजे नदीमध्ये कुठे हिंदनबर्ग सापडतोय का ते बघायला लागले. म्हणजे त्यांनी काय उपरोधिकपणा होता तो. तर यामध्ये काय आहे की हा व्यक्ती नक्की कोण आहे हे कोणी बघितलं नाही आणि आता तो त्याचं दुकान बंद करतोय का? कारण या व्यक्तीवर आधीच खूप केसेस चालू होत्या या अशाच प्रकारचे फ्रॉड करण्यामध्ये. अशा प्रकारे वातावरण खराब करून तो काय करायचा, शेअर मार्केटमधून पैसे कमवायचा. म्हणजे शॉर्ट सेलिंग ऑलरेडी केलेलं असायचं. त्याचे जे लोक आहेत जे त्याच्याबरोबर अटॅच आहेत ते काय करणार, आधीच मार्केटमध्ये शेअर शॉर्ट करणार आणि ते शॉर्ट केल्यानंतर असे रिपोर्ट करणार आणि मार्केटमध्ये पॅनिक क्रिएट करणार. पॅनिक क्रिएट झाले की शेअर पडणार. त्यांनी वरच्या लेवलला शॉर्ट केलेलं असतं, खालच्या लेवलला ते बाय करणार. याचा तो फायदा मिळतो, तो त्यांचं इन्कम आहे. तर या इन्कम मध्ये ह्याचं पोटपाणी चाललेलं होतं आणि त्याला आपल्या इथे पण बऱ्याच लोकांनी सपोर्ट केला. गव्हर्नमेंटने याच्यावरती पण इन्क्वायरी करायला पाहिजे की याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्ड होतं का. आता हा जो फाउंडर आहे नॅट अँडरसन आहे, जो की मूळचा इस्रायलचा आहे, राहतो अमेरिकेमध्ये आणि एक ड्रायव्हर होता, ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर होता. तिथपासून तो एवढा मोठा एक माणूस बनतो की त्याच्या न्यूजवरती भारतातील सगळ्यात मोठा ग्रुप मानला जातो, तो शॉर्ट सेल होतो. तर या व्यक्तीनं हे बंद का केलेलं आहे, तर त्यानं कारण काय सांगितलेलं आहे, ठीक आहे, लॉ सूट्स आहेत त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये. त्याच्यावरती केसेस युएस मध्ये पडलेले आहेत, भारतामध्ये नाही मित्रांनो. तुम्हाला आठवत असेल मागच्या वर्षी स्टार्टअपला सिलिकॉन व्हॅली बँक जी आहे SVB, ती अमेरिकेमधली स्टार्टअप व्हेंचर कॅपिटल्सला फायनान्स करणारी बँक होती. ती बँकरप्ट झाली, ती बुडलेली आहे. त्याच काळात कुठेतरी अदानीवरती हे आरोप करण्यात आलेले होते. सो अदानीनं सर्वांना धक्क्याला लावलेला आहे. हा मुद्दा पण विचारला पाहिजे आपल्या संसदेमध्ये विरोधी पक्षनेत्यांनी की दुसऱ्या देशातल्या बँकांना डुबवणं हे अदानींना शोभतं का? किंवा हिंडनबर्गला त्यांचं दुकान बंद करायला लावणं हे अदानीनंच केलेलं असणार आहे. अदानीनंच अमेरिकेमध्ये जाऊन हिंडनबर्गचं दुकान बंद केलं आणि त्याबद्दल त्यांना उत्तरदायी ठरवलं पाहिजे, असं राहुल गांधींनी लोकसभेमध्ये हा मुद्दा उचलला पाहिजे. असो, सो देर से आहे दुरुस्त आहे, दुकान बंद झालेलं आहे मित्रांनो. सो नॉक नॉक हे बघा, पहिल्यांदा आपल्याला हे अशा प्रकारे जेव्हा आपण चंद्रयान सक्सेसफुल केलं होतं तेव्हा वेस्टर्न जे देश अजूनही भारताला गरीब आणि गुलाम समजतात, त्यांनी त्यांच्या न्यूजपेपरमध्ये हे अशा प्रकारचं कार्टून टाकलेलं होतं की हे आतमध्ये एक इलाइट स्पेस क्लब आहे आणि इथं इंडियाचं मार्स मिशन आहे लिहिलेलं आहे. आपण ते मॉममध्ये पहिल्याच अटेम्प्ट मध्ये गेलो होतो त्यावेळेस त्यांनी इथं न्यूज वाचतोय आणि आपण इथे भारत आहे, इंडिया. तुम्ही पोशाख बघा आणि बरोबर गाय दाखवलेली आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, भारताची आयडेंटिटीच आहे गाय. लक्षात घ्या, तुम्ही किती काय म्हणा, भारताची आयडेंटिटीच आहे गाय आणि आहे. वी शुड प्राऊड ऑफ दॅट. ठीक आहे. सो हे इथे नॉक नॉक करण्याचा प्रयत्न करतात आणि हे आतमध्ये असे चेहऱ्याचे एक्सप्रेशन बघा. सो दिस वॉज लाईक की कोण आला बाहेर नाही का, जो आतमध्ये यायचा प्रयत्न करतोय. आणि आता त्यानंतर बघा, इंडिया बिकम 4th कंट्री टू अचीव द सक्सेसफुल स्पेस डॉकिंग. 4th कंट्री टू अचीव सक्सेसफुल स्पेस डॉकिंग. लक्षात घ्या, त्यातलं पहिलं आहे USA, रशिया, चायना आणि आता आपला इंडिया. आता यामध्ये पण बघा, हा एशियन कंट्री आहे, आपण पण एशियन आहे. रशिया एशिया आणि युरोप दोन्हीकडे आहे, परंतु त्याची कॅपिटल ही मॉस्को ही युरोपच्या साईडला पडते, त्यामुळं आपण याला युरोपियन म्हणतो. आणि रशिया हा USA हा
नॉर्थ अमेरिकन कॉन्टिनेंटमध्ये आहे. सो ज्यांनी आपल्यावर राज्य केलं किंवा जे युरोपियन सुप्रेमसिस्ट लोक होते त्यातलं कोणीही या लिस्टमध्ये नाहीये. सो तुम्ही हा सो बरोबर आहे, जेवढी आग या रॉकेट खाली तेवढीच तिकडे पण लागलेली आहे. ज्यांनी हे कार्टून छापले होते त्यांना हेच कार्टून आता दिसत असणार आहेत. असो, सो डॉकिंग आपण गेले काही दिवस डिस्कस करत होतो, स्पेडेक्स मिशन विषयी बोलत होतो. स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट जो आहे, डॉकिंग म्हणजे काय तर अप्पर एअरमध्ये अवकाशामध्ये आपण काय करतो, दोन ऑब्जेक्ट आहेत ते अवकाशामध्ये जोडतो एकमेकांना. याचा वापर कशासाठी होणार आहे, स्पेस स्टेशन क्रिएट करण्यासाठी होणार आहे, किंवा फ्युचरमध्ये आपल्याला जर काही मिशन्स वगैरे करायचे असतील किंवा आपण मगाशी बघितलं असं काही सायंटिफिक एक्सपेरिमेंट क्रिएट करायचे असतील किंवा कॅरी आउट करायचे असतील मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये, तर आपल्याला या मिशनचा या डॉकिंगचा फायदा होणार आहे. सो हे डॉकिंग आपण मागच्या महिन्यामध्ये पाठवलं होतं. त्यासाठी आपण स्पेसमध्ये मिशन PSLVचा वापर केला होता कॅरी करण्यासाठी सॅटेलाइट्स. आणि 9 तारखेला जे होणार होतं ते 15 तारखेला ते सक्सेसफुल झालं, कारण का योग्य प्रमाणामध्ये ते डिस्टन्स मेंटेन करत नव्हते. सो जर तुम्ही बघितलं तर हे 15 मीटरवरून 3 मीटरपर्यंत जवळ आणलेलं आहे आणि नंतर ते सक्सेसफुली एकमेकांना जोडलेलं आहे. आता याचा पुढचा पार्ट आहे मित्रांनो, ते म्हणजे हे दोन ऑब्जेक्ट जेव्हा एकत्र जोडले गेले त्यानंतर त्यांना एक ऑब्जेक्ट म्हणून कंट्रोल करता येते का. सो ते कंट्रोल एस्टॅब्लिश झालेले. आता याचा पुढचा पार्ट आहे की हे दोन पुन्हा हे एकत्र आलेले पुन्हा यांना वेगळं करून हे दोन ऑब्जेक्ट वेगळं करणं आणि पुन्हा त्या दोन्ही ऑब्जेक्टचा इंडिपेंडेंट कंट्रोल घेणं आणि त्याला पुन्हा माघारी आणणं. या प्रकारचं हे पूर्ण मिशन आहे. त्यामध्ये जे जोडण्याचं काम होतं ते सक्सेसफुली आपण करून दाखवलेलं आहे. सो हे आपल्या स्पेस मिशन मधलं किंवा आपल्या स्पेस जर्नी मधले भारताच्या खूप महत्वाचं न्यूज आहे, खूप महत्वाची अचिव्हमेंट आहे. आपण या चांद्रयान जेवढं महत्वाचं आहे, मार्स मिशन जेवढं महत्वाचं आहे, तेवढंच किंवा त्यापेक्षा थोडं जास्त महत्वाचं हे स्पॅडेक्स मिशन होतं. हे बघा, 2014 मध्ये हे, 2017 मध्ये हे कार्टून आहे. इंडिया लॉन्चेस रेकॉर्ड 104 सॅटेलाइट्स. भारताने एकाच वेळेस एकाच लॉन्चिंग व्हेकलचा वापर करून 104 सॅटेलाइट स्पेसमध्ये लॉन्च केलेले होते. सो हे रेकॉर्ड आहे, आजपर्यंत कोणीही ते ब्रेक केलेलं नाहीये मित्रांनो. ठीक आहे, सो आज इथपर्यंतच आपण बघूया. आपले करंट अफेअर आज इथेच थांबूया. आजचे करंट अफेअर, तुम्हाला करंट अफेअर आवडले असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा. आणि तुम्हाला आवडत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट करा. तुम्ही कमेंट केला तर ते अल्गोरिदमला समजतं, व्हिडिओ जास्त रिकमेंड होतो. त्यामुळे प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू. ती लिंक ना, हां, तर ही जी लिंक आहे आपण जे म्हणलो होतो हिंडनबर्गच्या वेळेसची, ही जी व्हिडिओची आहे याची पण आपण एक लिंक देऊया खाली. आणि ही जी पूर्ण फाईल आहे हे पण आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊया. थँक्यू.